लासलगावहून 850 टन कांदा दिल्लीसाठी रेल्वेमार्फत रवाना होणार आहे। कांदा बाजारभाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारकडून नाफेड कांदा दिल्लीला पाठवण्याची तयारी आता केली जाते। सध्या कांद्याला 30 ते 32 रुपये प्रति किलोचा दर आहे। कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर कांद्याच्या वाढलेल्या दरातून शहरी भागातील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवत नाफेड एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून आता आज दिल्ली येथे लासलगाव रेल्वे स्थानकातून 840 टन कांदा जो आहे तर तो पाठवला जाणार आहे। मी आता पाहू शकतात का मी आता लासलगाव रेल्वे स्थानकात आलेला असून या ठिकाणी 21 वॅगन असलेला हा रेल्वे रॅक जो आहे तर तो या ठिकाणी आता आलेला आहे आणि थोड्याच वेळाने साधारण 11-11:30च्या दरम्यान ट्रकांमधून कांदा या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि ह्या जे 21 वॅगन असलेल्या या रेल्वे मालगाडीमध्ये तो या ठिकाणी लोडिंग केला जाईल। साधारण उशिरा रात्रीपर्यंत ही लोडिंग सुरू राहणार आहेत आणि त्यानंतर हा कांदा जो आहे तर तो दिल्ली येथील आझाद नगर या ठिकाणी पाठवला जाणार आहे आणि तो कांदा त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर स्वस्त दरामध्ये दिल्लीकरांना उपलब्ध करून दिला जाणार असल्याने कुठेतरी या कांद्याच्या माध्यमातून दिल्लीकरांना त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। मात्र ह्या कांदा त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दरावर कुठेतरी त्याचा थेट परिणाम होणार असल्याचं बोललं जात आहे। त्याच्यामुळे एकीकडे दिल्लीकरांना जरी दिलासा असेल मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांच्या चिंतेत ह्या कांद्यामुळे जे तर ती वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळे हा कांदा परदेशात विकावा अशी मागणी या अगोदरी शेतकरी संघटनेने केलेला असल्याने कुठेतरी आता हा कांदा तिथं जाणार असल्याने भविष्यामध्ये कांद्याच्या दरावर परिणाम होत काय दर निघताय तर याकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक।